नमस्कार. एकतर बऱ्याच दिवसांनी आपली गाठ होते आणि तुमच्याशी गप्पा झाल्या नव्हत्या, त्यामुळे काल काही मान्यवरांच्या सूचनेनुसार म्हटलं की मीच आपल्याला गप्पा मारण्यासाठी येतो म्हणून आज आलोय. आज मुंबई महापालिकेत 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर जी काही पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर आमच्या मान्यवर मित्रांनी जे काही आमच्याबद्दल आक्षेप आणि सर्व आमच्या कामगिरीबाबत आपापली मतं मांडली आहेत, एकतर त्याहीबद्दल बोलायचं होतं. आणि परवा ट्री ऑथॉरिटीमध्ये एक विषय आला होता, त्यामध्ये कोस्टल रोडच्या झाडांच्या बाबतीत, आणि त्यामध्ये काही सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या, पण त्यावर प्रशासनानं जे उत्तर दिलं आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी एक सूचना दिली, जी आत्ता मुंबई महापालिका यावेळेला पावसाळ्याच्या काळामध्ये संपूर्ण मुंबईकरांना त्याचं आव्हान करणार आहे. ती सूचना अशी होती की मुंबई शहरामध्ये 45,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि आत्ता आपण जी झाडं कापणार आहोत ती जवळपास साधारणतः 1200 झाडं हे आत्ता आपल्याला कोस्टल रोडच्या कामामध्ये ही प्रभावित होणार आहेत. यापैकी पवईला आपल्याला 3.5 एकरचा एक भूखंड मिळाला आहे, त्या ठिकाणी आपण झाडं लावणार आहोत. आणि पनवेलला 35 एकरचा आपल्याला भूखंड मिळतोय, ज्या ठिकाणी आपण ही झाडं लावणार आहोत. यामध्ये मी एक सूचना अशी केली की आपण ही झाडं त्या ठिकाणी लावणार आहोतच, परंतु मुंबई शहरामध्ये जर का प्रत्येक हाऊसिंग सोसायटीने एक झाड किमान लावलं तर आपल्याकडे 45,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्या लीज प्रॉपर्टीज आहेत, ज्या सोसायटी म्हणून रजिस्टर्ड नाही आहेत, यांची संख्याही जवळपास साधारणतः 10,000च्या आसपास आहे, की ज्याला आपण बंगले म्हणू शकतो किंवा लीज प्रॉपर्टी, आणि त्यामध्ये काही भाडेकरू आहेत आणि ज्या सोसायट्या म्हणून रजिस्टर्ड नाही आहेत, असे हे 45 अधिक 10,000 या अशा प्रॉपर्टीज आहेत. या प्रत्येकाने जरी एक झाड लावलं तर मुंबई शहरामध्ये किमान 45,000 ते 50,000 नवीन झाडं लावता येऊ शकतात. यामध्ये विषय जो ट्रिमिंगचा आहे, की ज्यावरती अनेक सोसायट्यांमध्ये वादविवाद होत असतात, तर मुंबई महापालिकेने प्रत्येक सोसायटीला वर्षभरातनं एकदा त्यांचं गार्डन आणि त्यांच्या सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांचं ऑडिट करावं आणि ज्या झाडांचं ट्रिमिंग करण्याची गरज आहे त्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने स्वतः करावी, असं मी त्या दिवशी सूचना मांडली. आयुक्तांनी या सूचनेचं स्वागतही केलं. बहुतेक सदस्यांनी ही जी सोसायट्यांमध्ये झाडं लावण्याचा जो विषय आहे त्याचं प्रत्येकाने स्वागत केलं. आणि मुंबई महापालिकेच्या वतीने या पावसाळ्यामध्ये आत्ता मुंबईकरांना हे आवाहनसुद्धा केलं जाईल की प्रत्येक सोसायटीने आपल्या आवारामध्ये किमान एक झाड लावलंच पाहिजे. दुसरे विषय होते शालेय साहित्याच्या बाबतीत. तर उद्याच्या स्थायी समितीमध्ये गणवेशाच्या बाबतीत ठराव येईल आणि तो आम्ही मंजूरही करू. जे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जेम पोर्टलवरनं आपण खरेदी करणार आहोत, तो खरेदीचा विषय आत्ता आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावरती आलेलो आहोत. आम्हाला याची कल्पना आहे की हे सगळं करत असताना साधारणतः प्रत्येक वर्षी या वर्षभरामध्ये जी काही प्रोसेस चालते प्रत्येक वर्षी, ही साधारणतः 5 ते 6 महिन्याच्या अगोदर हे सर्व सुरू होतं. आणि मुंबई महापालिकेत आम्ही साधारणतः मार्चच्या सुमारास आलो. मार्चमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं की यामध्ये पारदर्शकता आणायची आणि त्या दृष्टीने आम्ही कामकाजाला सुरुवात केली. आणि हे अभिमानानं सांगतो की आत्ता आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहोत. यापूर्वी 2 खरेदीच्या संदर्भात आपले ठराव मंजूर झाले आणि ते पुढे पाठवले देखील. उद्या गणवेशाच्या बाबतीतला ठराव येईल, तो सुद्धा मंजूर करून आम्ही पाठवतोय. मुंबईकरांचे पैसे वाचतील आणि जेम पोर्टलवरनं खरेदी केल्यानंतर ज्याला खरी पारदर्शकता म्हणतो त्याचा यावेळेला आपल्याला अनुभव मिळू शकतो. 2-3 दिवसामध्ये मी पाहतोय की अनेक विषयांवरती किशोरीताईंनी आज सकाळी प्रेस घेतली आणि अनेक विषयांवरती त्यांनी आपली मतं मांडली. एक वाक्य साधारणतः कायम जे हल्ली
प्रत्येकाच्या बोलण्यातनं येत असतं की 25 वर्ष आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो, आम्ही एकत्रच होतो आणि विशेषतः सभागृहामध्ये किंवा स्टँडिंगमध्ये सुद्धा की एक वाक्य कायम आत्ता म्हटलं जातं की इथे राजकारण आणायचं नाही. पण मला एक गोष्ट आवर्जून या निमित्ताने तुम्हाला सांगायची आहे की जे मी बजेटच्या भाषणामध्ये सुद्धा म्हणालो होतो की हो हे खरं आहे की 25 वर्ष आम्ही एकत्र होतो, परंतु या एकत्र असण्याच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही किती होतो हे तुम्हाला माहिती आहे. ना महापौर आमचा होता, ना स्टँडिंग आमची होती. आमच्या वाट्याला काय यायचं तर एखाद वर्षी सुधार यायची, एखाद वर्ष शिक्षण यायचं आणि 1-2 वर्ष राजेश शर्माजी आणि मला वाटतं पटेल होते आमचे, दिलीप पटेल, त्यावेळेला BST आमच्या वाट्याला आली. अन्यथा आमच्या वाट्याला कुठल्या समित्या येत होत्या हे तुम्हालाही माहिती आहे. बजेटच्या बाबतीत आमची भूमिका काय असायची तेही तुम्हाला माहिती आहे आणि विशेषतः महापौर म्हणून जे काही अधिकार घेण्याची जी काही क्षमता असते किंवा व्यावहारिकदृष्ट्या जे काही सभागृह चालवलं जातं यामध्ये आमचा किती सहभाग होता हे देखील आपल्याला ठाऊक आहे. पण मला एक गोष्ट बरी वाटली की स्टँडिंगमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही काही जुन्या गोष्टी त्यांना आठवण करून देतो त्यावेळेला राजकारण आणू नये असं म्हटलं जातं आणि सभागृहामध्ये सुरुवातीला आम्ही 4 महापौर इकडे आहोत, आम्हाला नियम सगळे ठाऊक आहेत, सभागृह आमच्या मर्जीने चालणार अशी जी भाषा सुरू झाली होती ती आत्ता 100 दिवसाच्या नंतर सभागृहात राजकारण आणू नका या भाषेपर्यंत विरोधकांची भाषा बदलली आहे. इथपर्यंतचा आपला प्रवास झाला. याही पुढे अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच आज मी नमूद करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. तर आता तुम्ही मगाशी म्हणालात की 25 ठरले होतो, मात्र छोटा भाऊ म्हणतात आपण असं म्हटलं तर सत्तेमध्ये मात्र आता आपल्या सत्तेतला जो छोटा भाऊ आहे म्हणजे शिवसेना ती नाराज झालेली दिसते. काल इथेच संजय निरुपम पिऊन गेले, त्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर तुम्हाला टार्गेट करायचं आहे. तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकही बांगलादेशी सापडला नाहीये, तरी देखील जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई होते, काय सांगाल? बघा असं आहे की फेरीवाल्यांच्या विषयावरती संजय निरुपम यांनी मत मांडलं असेल तर संजय निरुपम यांनी हे अजिबात विसरता कामा नये की संजय निरुपम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेतनं केली होती. त्याच्यानंतरच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले, तिथून ते पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते आता त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. त्यांनी काल जेव्हा विषय मांडला तेव्हा मी त्यांचा प्रवास यासाठी सांगितला की फेरीवाल्यांच्या बाबतीत नेमकी मुंबई शहरामध्ये काय स्थिती आहे त्यांना देखील जवळून माहिती आहे. ज्या पक्षातनं ते आले त्या पक्षाची नेमकी यातली काय भूमिका तीही त्यांना माहिती आहे. या शहरामध्ये फेरीवाल्यांचे क्षेत्र निश्चित करण्यापासून ते कुठे फेरीवाले बसू नयेत या विषयावरती एकमत असलेला एकही नेता आजपर्यंत मला तरी निदान सापडलेला नाही. कारण फेरीवाला क्षेत्र निश्चित केलं की तिथले नागरिक रस्त्यावरती उतरतात की या ठिकाणी ते करू नका, फेरीवाल्यांना उठवलं की ते रस्त्यावरती उतरतात की आमची तुम्ही व्यवस्था करा. शेवटी आपण आत्ता वेंडिंग कमिटी ही जवळपास फायनल करत आणली आहे. त्यांच्या निवडणुका झाल्या, त्यांनी आता प्रतिनिधी निवडले, अधिक जे काही अशासकीय सदस्य नेमायचे होते ते देखील आपण आत्ता जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे. संजय निरुपम यांनी जो काल प्रश्न विचारला की एकही बांगलादेशी, तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही बोरिवलीला पश्चिमेला उतरल्यानंतर जो तुम्ही उल्लेख केला तर तिथे जांभळी गल्ली, मधुकुंज, मुख्य SV रोड, इंद्रप्रस्थ समोर जे तिथले नागरिक तिथे रहिवासी राहत आहेत एकदा कधी जाऊन त्यांना भेटा. त्या ठिकाणी जो प्रकार चालू होता त्या रस्त्यावरती दुपारनंतर जो सगळे प्रकार चालायचे, रस्त्यावर नागरिकांना चालायला जागा नाही, गाड्यांना जागा नाही, एकाच्या पुढे 3 फेरीवाले बसलेले असायचे आणि सगळे फेरीवाले कुठून येत होते हे संजय निरुपम यांनी शोधावं. तुमच्या भावना आम्ही समजतो आणि मुळात या मुंबई शहरामध्ये जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रारंभिक भूमिका आहे. पण आज स्थिती अशी आहे की नागरिकांना चालायला जागा राहिलेली नाही आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर नागरिक पहिला प्रश्न आम्हाला हाच विचारतात
आम्हाला तुम्ही रेल्वे स्टेशनमधनं बाहेर पडल्यानंतर घरी चालत जाण्यासाठी जागा देणार आहात की नाही. त्यामुळे आम्ही या भूमिकेचे आहोत की होय, पदपथ चालण्यासाठी आहेत, ते मोकळे असलेच पाहिजेत, परंतु या पदपथावरती जे अधिकृत फेरीवाले ज्यांना मान्यता दिलेली आहे त्यांना कसं बसवता येईल. आणि आठवत असेल की महापौरांनी आपली भूमिका खूप अगोदर स्पष्ट केली. प्रत्येक फेरीवाल्याला आपण ओळखपत्र देणार आहोत, ज्यामध्ये त्याची पूर्ण माहिती असेल. हा कुठे राहतो, त्याला नेमकं कुठल्या जागेवरती बसायची मुभा दिलेली आहे, हा तिथेच व्यवसाय करतो का, या पद्धतीनं आपण भविष्य काळामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे काही जण नाराजी असेल ती दूर करू, पण काही भागांमध्ये जी परिस्थिती होती आणि आता जी बदललेली परिस्थिती आहे ही सुद्धा संजय निरुपम यांनी लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. बांगलादेशी फेरीवाल्याची संख्या किती आहे? अधिकृत आकडा तुमच्यापर्यंत आहे? कधी देणार? नाही, हा आकडा आलेला नाही, आम्ही देऊ. मी तुम्हाला एवढंच सांगतो की बोरिवलीचं उदाहरण आहे, तुम्हाला मालाड स्टेशन, मालाडला कस्तुरबा टॉकीज आहे स्टेशनच्या बाहेर, किंवा तिथून मडला जाणाऱ्या नटराज मार्केटच्या बाहेर. मी आज इथे पत्रकार परिषद घेतोय, संपल्यानंतर तुम्ही सुद्धा संध्याकाळी तिकडे जा. त्या ठिकाणी काय पद्धतीने ते चपलेचे स्टॉल आहेत, त्यांनी कुठल्या पद्धतीनं तो रस्ता व्यापला आहे, म्हणजे त्याचे 5x6चा स्टॉल आणि त्याच्या पुढे 40 फूट तो रस्त्यावरती ज्या पद्धतीनं धंदा करतोय, खरंच लोकांना चालायला जागा आहे का जरा एकदा बघा. बोरिवली पश्चिमेला देखील नेमकी तीच स्थिती होती. मुंबई शहरामध्ये तुम्हाला अनेक असे स्पॉट दिसतील की ज्या ठिकाणी हे व्यवसाय करणारे तिथलं कुणीच नव्हतं. कोणी सांगतं मी मालवणीचं आहे, कोणी सांगतं मी वांद्र्यावरनं आलोय, कोण म्हणतं मी मुंबऱ्यावरनं आलोय. शेवटी असं आहे, हे सगळे जर का स्थानिक असते तर उद्रेक होण्याचं काही कारणच नव्हतं. ते ज्या पद्धतीनं रस्ता अडून बसले होते. आणि एक गोष्ट मी हेही स्पष्ट करतो की पूर्वी फेरीवाले म्हटल्यानंतर काय होतं, तर वसई विरारवरून दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आपल्या वाडीतली ताजी भाजी घेऊन मुंबई शहरात विकायला येणाऱ्या आपल्या माय भगिनी, हे चित्र मी लहानपणी बघितलेलं आहे. कारण मी माझ्या आजीसोबत लहानपणी दादरला जे मार्केट आहे स्टेशनच्या बाहेर आमचं फुलांचं दुकान होतं, त्यामुळे मी स्वतः आजीबरोबर ते मालाची खरेदी करायला फुलांची मी स्वतः जात असायचो. आमच्या त्या लेडीज डब्यामध्ये सगळे वसई विरारची लोक त्यावेळेला असायचे. आज ते सोडून मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावरती माफिया बसलेल्या आहेत. कोणी 10 जागांचा धंदा करतंय, कोणी 20 जागांचा धंदा करतंय. फार बोलायला नको, अंधेरी वेस्टची स्थिती काय तुम्हाला माहिती होती, काय स्थिती आहे त्या ठिकाणी. प्रत्येकाला त्या ठिकाणी रस्ते वाटून दिलेले आहेत की या रस्त्यावरचा टोल तू गोळा कर, या रस्त्यावरचा टोल तो गोळा कर. मी तुम्हाला म्हणजे अनुभवान बोरिवलीचं उदाहरण जे मला माहिती आहे, धंदा कॉमन आहे, जागा कॉमन आहे, पण वस्तू या रोज बदलायच्या आणि वस्तू विकणाराही रोज बदलायचा. याचा अर्थ काय होता, तर कुणाची तरी ती जागा म्हणून मोनोपॉली होती आणि कुणीतरी विकणारा त्या ठिकाणी बसत असेल, त्या वस्तू होत्या त्या बदलत असतील, कशाच्या आधारावर, तर रोज संध्याकाळी त्याचं भाडं द्यायचं. मुंबई शहरामध्ये आता ठिकठिकाणी हे असे फेरीवाल्यांचे माफिया तयार झालेले आहेत.